इंग्रजांचं गलबत सोडून दिलं? होय आबासाहेब. आपलं गलबत त्यांच्या हाती लागल्यानंतर त्यांनी ते कधी सोडलंय? शंभूराजे, आम्हाला याचं कारण हवंय. आबासाहेब, विल्सन ग्रे नावाच्या इंग्रजाचं ते गलबत होतं. तो गलबत जप्त कराच म्हणत होता. मग तुम्ही मोठेपणा दाखवलात? आबासाहेब, अहो त्या गलबतावर त्याच्या आईची तसबीर होती. केवळ आपल्या आईच्या तसबिरीसाठी तो इतक्या दूर गडावर आला होता. आईच्या तसबिरीसाठीचा दंड भरायलाही तो तयार होता. पण त्याच्या मातृप्रेमानं आम्ही भारावून गेलो आणि आम्ही... शंभूराजे, शंभूराजे, इंग्रजांचं जहाज तुम्ही का सोडलं याची कल्पना आता आली आम्हाला. सईबाईंची आठवण झाली ना? आबासाहेब, आम्हाला समजत होतं आमच्या हातून चूक घडते म्हणून, पण तरी आमच्या हातून त्या इंग्रजाचं गलबत निसटलं. पण यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, वैयक्तिक भावनांना थारा द्यायचा नाही. आपली माणसं जीवापाड मेहनत करून गलबत पकडतात आणि हे पकडलेलं गलबत इतक्या साध्या सुध्या रीतीने जर देऊन टाकलं तर आपल्या माणसांची पाण्यात केलेली मेहनत सगळी पाण्यात जाते. जी आबासाहेब. आबासाहेब, गलबताच्या दंडाची रक्कम आम्ही आमच्या खासगीतून भरतो आहोत. ती तातडीनं भरा, म्हणजे स्वराज्याच्या खजिन्यावर त्याचा परिणाम होणार नाही. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली, फिरंग्यांची इंग्रजांची भाषा तुम्हाला अवगत आहे हे त्यांनी जाणलं आणि याची चर्चा चहू दिशांना होणार. याचाच अर्थ यापुढे इंग्रज तुम्हाला वचकून असतील आणि याचाच फायदा भविष्यात आपल्या स्वराज्याला होईल. आबासाहेब, शंभूराजे, परवाच तुम्ही आडमाळ गावात लाडी तिचा तुम्ही चोळी बांगडी देऊन सत्कार केला. एवढंच नाही तर देवीच्या बाजूची जागा दिलीत तिला. वा शंभूराजे, केवढा मोठा सन्मान आणि त्याही पेक्षा मोठा विचार. आबासाहेब, ही सगळी आपली प्रेरणा, दुसरं काही नाही. आम्ही परस्त्रीला माता म्हणतो, पण तुम्ही तर तिला थेट देवीच्या पंक्तीत नेऊन बसवलं. ही नजर कायम ठेवा. जी आबासाहेब. एका महत्वाच्या मोहिमेसाठी आम्ही गड उतार होणार आहोत. आम्ही गडावर नसताना दरबारी राजकारण आणि मुत्सद्देपणा तुम्ही सांभाळा. जी आबासाहेब. शंभूराजे, तलवारीच्या एका घावानं फार फार तर एक डोकं छाटलं जाईल, पण शब्दांनी हजारो डोकी भ्रमिष्ट करता येतात हे ध्यानात असू द्या आणि प्रत्येक पाऊल जपून टाका. जी आबासाहेब. गेल्या वेळी आपण सहज भावानं एका कलावंतिणीला मदत केली. तुम्ही ऐकली तोवी, पण इथे येईपर्यंत तिची लावणी झाली. शंभूराजे, यापुढे भावनांना लगाम घाला. आबासाहेब, त्या प्रकरणापासून आम्ही पुरते सावध झालो आहोत. तरीही गाफील राहू नका. आम्ही ना बेसावध राहू ना गाफील. आम्ही पुन्हा गडावर परतू तेव्हा आमच्या कानावर कोणतीही विपरीत खबर येणार नाही याची खबरदारी घ्यावी. जी आबासाहेब. ना मंत्र्यांकडून, ना घरच्यांकडून, नाही रयतेकडून. आमच्यामुळे आपली मान कधीही खाली जाणार नाही. हा आमचा तुमच्या छाव्याचा शब्द आहे. शाबास शंभूराजे, शाबास. कुठे जायची सोय नाही की कुठे यायची सोय नाही. आपण दिसलो की बायकांना केवढा चेव येतो. आई, काय काही सांगता येत नाही बोलता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे नुसता. काय झालंय? कोणी काही बोललं का? सगळेच बोलतायत, कोणा एकाचं नाव सांगू? पण एक झालं मात्र, सुरनिसांच्या मानापानाचं पार पोतेर झालं. आई काय? आणि काय तर म्हणे गोदावरी खूपच दिवस माहेरी राहिली. जावई बापूंची भांडण झालंय का? पटत नाही का त्यांच्याशी? नाही पटत. अगं, अख्खं आयुष्य काढायचं आहे त्यांच्या बरोबर, मग पटत नाही म्हणून कसं चालेल? पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणून निभावून न्यायचं. निभावण्यासारखं नाही राहिलं आता. तू जर इथेच राहिलीस ना तर लोक 10 तोंडांनी वेडं वाकडं बोलतील. आई, तू तरी समजून घे मला.
तुला तरी दया येऊ दे माझी. मला दया येऊन काय उपयोग आहे? तू बाबांशी बोल. ते कोणाचंही ऐकणार नाहीत. हट्टी आणि चिडखोर आहेत ते. त्यांनी ऐकलं तर फक्त महाराजांचंच. मग मी जाऊन महाराजांशी बोलू? अगं, या घरातल्या गोष्टी त्या चव्हाट्यावर आल्या की हसं होतं. आपल्या माणसाची अब्रू जाते. त्यापेक्षा तू सासरी जा बाई. सासरी? मी तयारी करते तुझी. आई, बाहेरच दिसत नाहीत. आबासाहेब, युवराज, तुम्हाला काही तमीज आहे का? असू द्या हो. महाराज, तुम्ही फार लाड करता युवराजांचे. चढा उतरवा बघू आधी. त्यांना नका बोलू. बघा किती जीव तुटतो तुमचा युवराजांसाठी. पण हे बरं आहे का? युवराजांना तुमची हर एक गोष्ट हवी असते. चढाव हवा, तलवार हवी आणि कधी कधी हळूच जिरेटोपेही घालतात. हो युवराज. आणि त्यात आपला हा लाड. मग जातात शेफार. महाराज, चढाव, तलवार इथपर्यंत ठीक आहे, पण जिरेटोपेही मागतात. सोयरा राणी साहेब, आमचा हा जिरेटोप त्यांचाच तर आहे. आज ना उद्या तो त्यांच्याच मस्तकी येणार. खरंच? खरंच. आपली मुलं पराक्रमी व्हावीत, त्यांनी स्वराज्य वाढवावं, आपलं हे स्वराज्य थेट दिल्लीपर्यंत जाऊन भिडवावं, हेच स्वप्न आहे आमचं. आणि त्यासाठी आपणही जागरूक असायला हवं. जी महाराज. सोयरा राणी साहेब, आम्ही गड उतार म्हणून ही मोहीम फार महत्वाची आहे. परत कधी येऊ निश्चित नाही. त्यामुळे तुम्ही आऊसाहेबांच्या नजरेनं सर्वत्र लक्ष ठेवा. जी. परंतु शंभूराजे आहेत ना? शंभूराजे तर आहेतच. आम्ही त्यांच्याच हाती सगळा कारभार सोपवलाय. पण तशाच तुम्हीही जबाबदार आहात. कुठे काही कमी जास्त झालं तर चौकशी करा. आम्ही चौकशी करायची? होय, अर्थात. आऊसाहेब होत्या तेव्हा त्यांचा धाक असायचा. त्या धाकाने किंवा त्याहूनही जास्त अधिक मायेनं चौकशी करा. सल्ला मसलत करा. चालेल? अर्थात. का नाही चालणार? आम्हालाच वाटतं एकमेकांच्या गोष्टीत दखल देऊ नये. कोण एकमेक? राणी साहेब, तुम्ही जर शंभूराजांना आपुलकीने 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या तर त्या भल्याच ना. एक लक्षात ठेवा, एकाच विचारानं जर पुढे गेलात तर ते स्वराज्यासाठीही हिताचंच ठरेल. जशी महाराजांची आज्ञा. युवराज, शगदम. येतो. लाडी, तुला बघायची खूप इच्छा होती आमची. काय बघताय वय? आम्ही मावळातल्या पोरी म्हणजे
डोंगरमाळावरल्या पाखरावानी. परंतु याच पाखरानं बहिरी ससानाहून झडप घेतली ना. ते तर आमच्या रक्तातच आहे. कुणासनी बी भेट नाही आम्ही. कमरेला कोयता निळ्या खोचल्या की हत्ती एवढ्या उंच गवतात बी शिरतो आम्ही. म्हणूनच तुला बघायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं. खरं सांगू का, मला तुम्हासनी बघायचं होतं. युवराजनी कशा असत्याल, कशा दिसत असत्याल, आपल्याला भेटेल का बोलाया? आई काळूबाईनेच घडवून आणलं बघा. तू शूर आहेस, पण परवा तू खूप खूप मोठं काम केलंस. कसलं हो? हे माकड आलं ना युवराजांच्या अंगावर धावून. बाबा खडा असतो तसा खडासलं झालं. आमच्या पृथ्वी मोलाच्या कुंकवाला धक्का नाही लागू दिलास. आम्ही तुला कधीच विसरणार नाही. गोदावरी, ये ना. गोदावरी ही लाडी आणि लाडी ही गोदावरी, सुरनिसांची मुलगी. गोदावरी, हिनेच मारलं अशरफ खानास. शूर दिसते खूप. हो ना, हिची स्वराज्याची सेवा करण्याची इच्छा आहे आणि म्हणूनच युवराजांनी हिला सेवेतही घेतलं. अगदी दुधात साखर. युवराजांनी सन्मान केलाच तिचा, पण आमचंही कर्तव्य आहेच ना. तुला जो दागिना आवडेल तो घे. नाही युवराज, अगं आमची इच्छा आहे. तुमच्या पायाची जागा मिळाली, माझ्या जन्माला पुरलं. नग मला. लाडी घे, संकोच करू नकोस. अहो खरंच खरंच या धनाची दागदागिन्याची हाव नाही बघा मला. या स्वराज्याचा वारा हाच माझा दागिना. तुम्ही बोललात हेच लय झालं. लाडी, आई घे. आऊसाहेबांनी, महाराजांनी आणि युवराजांनी एवढं केलंय. आमच्या कातडीचं पायतान करून त्यांच्या पायात घातलं ना, तरी बी उपकार नाही फिटायचं. नग मला आशीर्वाद द्या. ठीक आहे, तुझा शब्द आम्ही जिवे मुलानं झेलू. ये. कशी असतात ना लोक, जीव वाचवला पण इनाम नाही घेतला. आणि तेच युवराजांचा ठाव ठिकाणा सांगणाऱ्यांनी मोहरा घेतल्या समजलं आम्हाला. गोदावरी, बोल ना, का आली होतीस? महाराजांना भेटायचं होतं तातडीने. महाराजांना? महाराज तर एवढ्यात गड उतार झाले. बाई, मग आता? काही निरोप होता? हो, जरुरी काहीतरी सांगायचं होतं. परत कधी येतील? लवकर येण्याची शक्यता नाही. मोहिमेवर गेलेत. अरे देवा, गडाखाली असतील. गोदावरी, आम्हास ठाऊक नाही, पण काही तातडीचं काम होतं का? खूप मोठा पेच आहे. आम्हाच सांग, आम्ही सोडवू. नाही, मग युवराजांना सांगावं लागेल. मग सांग युवराजांना. ठीक आहे, आज्ञा द्या. पेच? कसला पेच पडलाय गोदावरीला? गोदावरी,
पूर्वीसारखी समोरून आली तर हसत बोलत देखील नाही आता. हो ना. काहीतरी बिनसलं एवढं नक्की. यापूर्वी एवढे दिवस कधी राहिली नव्हती माहेरी. आणि युवराजनीच्या महाली सतत जाणं येणंही वाढलंय तिचं. काहीतरी गडबड आहे जरूर. कसलीही गडबड नाही, आणि असली तरी ती निस्तरण्यास आम्ही खंबीर आहोत. मातोश्री, काय असेल हो? नक्की कोणत्या पेचात सापडली असेल गोदावरी? गोदावरी आली होती ना, मग तिलाच विचारायचं. विचारलं आम्ही तिला, सांग म्हटलं, पण ती नाही म्हणाली. नाही म्हणाली? हो ना, महाराजांना सांगते म्हणाली. पण महाराज नाही म्हटलं तर युवराजांना सांगते म्हणाली. काय असेल हो? आम्हाला तर काळजी वाटू लागलीये. कशाबद्दल? याबद्दलच. आम्ही एवढं दिलखुलास वागतो, तिच्याशी बोलतो, पण तिने मात्र सांगायला नकार दिला आम्हाला. युवराजांना सांगते म्हणाली. पण मातोश्री, आमच्यापासून दडवण्यासारखं काय आहे? सुनबाई, तुम्ही नका एवढा विचार करू. असेल तिचं काही महत्वाचं, खाजगी. खाजगी? पण मग युवराजांना सांगायला कशी तयार झाली? युवराजांनाच नाही, महाराजांनाही सांगायला तयार झाली होती ना. मग काय चाललंय? थोरल्याबाई साहेब, कसलं दळण? आणि आपल्या महाली का दळताय? धाकट्या बाई साहेब जी. अहो, तुम्ही तरी समजवायचं. शंभूराजे जसे येसूबाईंचे भरतार आहेत, तसेच ते स्वराज्याचे युवराज आहेत. त्यांच्याकडे येणारं हर एक ही रयत समजावी, म्हणजे मनात शंका कुशंका थांबत नाही. जी, आम्ही तर त्यात कधी पडलोच नाही, म्हणून आनंदात आहोत. चुकलंच आमचं. आम्ही पेच काय याचाच विचार करत बसलो आणि पेचात फसलात. जगदीश्वराचीच कृपा. उद्या येत आहेत तिचे यजमान. एकदा गेली की गेली हो, परत दिसायची सुद्धा नाही. हो, म्हणूनच मी पण काही उणं पडू दिलं नाही. सगळी तयारी केली, म्हटलं आजच हळदी कुंकू करावं. ते बरं केलं. सुवासिनी घरी आल्या म्हणजे किती बरं असतं हो. उद्या येत आहेत तिचे यजमान. देवच पावला. काय चाललंय हे सगळं? अगं काही नाही, हळदी कुंकू. उद्या तू सासरी जाणार, म्हटलं आजच हळदी कुंकू उरकून घ्यावं. थांबव हे सगळं आई. अगं पण का? आणि या सगळ्यांना जायला सांग इथून आत्ता. अगो बाई, हे काय भलतच दिसतंय. सुहासिनींना घराबाहेर जायला सांगणं म्हणजे चांगलंय का ते? असा अपमानच करायचा होता तर कशाला बोलावलं आम्हाला कावेरी बाई? ही सुरनीस पण आहे म्हणून कसेही नाचवायचं माणसांना. द्वारकाबाई, उमाबाई, गैरसमज करून घेऊ नका. ऐका ना माझं. हिचा काही पाय निघत नाही आणि आम्ही आलोय आपले कुंकवाचे करंडे घेऊन. विचारायचंच तरी मला एकदा. अगं काय विचारायचं? उद्या जावई बापू तुला घेऊन जाणार आहेत, म्हणून म्हटलं आजच हळदी कुंकू उरकून घ्यावं. कुणी सांगितलं तुला? आम्ही सांगितलं. बाबा, हे बाप माझा ऐकू. एक शब्द बोलशील तर जीभ हातून हातात देईन. बाबा, मी पुन्हा एकदा सांग. बस बस झाली तुझी थेर. या सुरनीचं काय आता नाक कापायचं ठरवलंयस तू? नाक कापण्यासारखं मी वागलेली नाहीये बाबा. माझा कधी न बोलणारे राहूची पण त्यानेही विचारावं गोदावरी का राहिली म्हणून. ते काही नाही. उद्या जावई बापू आले की गपचूप मेण्यात जाऊन बसायचं. बाकी मी काही जाणत नाही. नाही बाबा, मी नाही जाणार.
जावं लागेल. माझा जीव गेला तरी चालेल पण मी नाही जाणार. गोदा! अहो काय करताय? नाही जाणार मी. नाही जाणार. गोदावरी, निक्षून सांगतोय तुला, अखेरच जावं लागेल. माझं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य, लक्षात ठेव.